आपल्या सगळ्यांची मिळून 25,000च झाले फक्त. हो ना, अजून 25,000ची गरज आहे आपल्याला. आईला वाडीतील लोक पण बघा ना कशी आहे. रवी भाऊंनी सगळ्यांना मदत केली, पण आज त्यांच्या कुटुंबाला कोणच मदत करत नाही. असंच असतं काय काय लोकांचं, कधीच कोणाच्या कामी पडायचं नाही आणि गरज पडल्यावर नुसतं स्वतःचा स्वार्थ बघायचा. आईला मला तो वाडीतील लोकांचा असा राग येतो ना, काय सांगू तुम्हाला. राग येऊन काय करणार, पण काय करणार म्हणजे नाऱ्या चल जाऊ, चांगला गोडा लाव सगळ्यांना. गप, तुझं आपलं काहीतरी वेगळंच. अरे जे झालंय त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा जे करायचे त्याच्यावरती चर्चा करू. बरोबर आहे तुझं. आणि एक मार्ग आहे. कोणता? आपण आमदारांकडे जाऊ, ते करतील मदत आपल्याला. आपण आमदाराकडे जायचं म्हणजे? तसं जायला काही प्रॉब्लेम नाहीये, जाऊ शकतो आपण आमदार. काय हो चालेल. माझ्या मामांची आणि त्यांची ना खूप चांगली ओळख आहे. आपण जाण्याआधी ते फोनवर बोलतील त्यांच्याशी. चला. काय रे बोल. नमस्कार. 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 थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला. ते आपल्या वाडीमध्ये रविभाऊ होते ना, ते वारले 6 महिन्यापूर्वी, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी दोघच असतात. तर मुलीचं ऑपरेशन करायचं होतं आणि डॉक्टरांनी 50,000 रुपयाचा खर्च सांगितलाय. तर आम्ही सर्वांनी पैसे जमा केले, पण फक्त 25,000 रुपये जमा झाले. तुम्हाला 25,000 रुपये कमी पडतात का? हो हो हो. तुम्ही ते डायरेक्ट हॉस्पिटल जमा केले तरी चालते. मी तुमच्याकडे पैसे देतो, तुम्ही काय असेल ते करा. आपल्या गावातील काही कोणाची अडचण असेल ते 2 दिवसात अहवाल माझ्याकडे जमा करा. हो करतो. वहिनी, अरे तुम्ही या ना, आत या. या. काय मग वहिनी, काय चाललंय? ते खुशीचं ऑपरेशन करायचं होतं ना, डॉक्टरांनी कधी सांगितलंय करायचं? अहो एवढ्या 2 दिवसातच. चालतंय ना वहिनी. आम्ही काय केलंय, आमच्यात काही पैसे गोळा केलेत आणि इतर ठिकाणून पण काही मिळालं आम्हाला. हो वहिनी, आम्ही पूर्ण 50,000 रुपये गोळा केले. हो हो, बघू आम्ही. घ्या वहिनी. मी तुमच्या सर्वांची खरंच खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या मुलीच्या ऑपरेशन साठी एवढी मदत केली. त्यात कसले आभार आले वहिनी. रवी भाऊ होते तेव्हा त्यांनी वाडीसाठी किती काय काय केले. हो ना, एवढं खुशीचं ऑपरेशन झालं ना की मी बघते, एका ठिकाणी बघते कामाचं, ते सुरू झालं की हळूहळू तुमचे पैसे परत करेल. त्याची काही गरज नाही वहिनी. उलट अजून कसली मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही सगळे नक्की मदत करू. हो. चला मग येऊ वहिनी. हो चला वहिनी. चला येतो वहिनी. हा. चला. कधीला
चला, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज एक चांगलं काम झालं नाही का? वहिनींना किती आधार भेटला. जाऊ आपण हॉस्पिटलला त्यांना भेटा एक दिवस. हो हो जाऊ जाऊ नक्की जाऊ. अरे आज एक चांगलीच गोष्ट कळली. काय? एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यासाठी किती काय केलं तरी त्याच्या वेळेला किंमत नसते. हो ना, आणि आपल्या वाडीतले लोक पण किती हरामी आहे रे. असतात काय काही लोक तशी. जाऊ द्या ना, आपण त्यांचा विचार नाही करायचा. काय विचार नाही करायचा, स्वतःचाच विचार करते नसतो, दुसऱ्यांना मदत नाही करायची. झालंय ना पैशाचं काम, मग कशाला एवढा विचार करायचा. जाऊ दे. हा, तू म्हणणार ना जाऊ दे, तुझा बाप पण कसा वागलाय बघितले. तू नीट बोल बर का. काय नीट बोल. तू नीट बोल बर का. काय नीट बोल. तू त्याला सांगतो कसं बोलतोय बघ ना. ए बाबा गप्पी जरा. माझ्याच घरचे कसे आहेत बघितलं ना सगळ्यांनी, आपण काय करणार. अरे तेच सांगतोय ना, सर्वांचा स्वभाव वेगवेगळा असतात, काय तर काय. त्यामुळे आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मी बोलणार नाही अबे एका दिवशी, चांगलं मुस्काड आणि एखाद्याच. ए चला. काय नारू, तुला काय जायचं का. जातो नंतर. जाऊ दे ना, त्याला नसलं जायचं तर बसू दे ना. बर मी जाते मग. अगं बस ना, का चालली तू. नाही नको, मला लय अर्जंट काम आहे. अगं बस की. तुझ्या नंतर माझं. कसा नारू पण लय चांगला आहे. नारू, तुझ्या घरचे खरंच खूप चांगले आहेत बरं का. सॉरी बरं का मधुरा. कशाबद्दल सॉरी. अगं मी घरच्यांना बोललो ना तुझ्या. तू कुठे वाईट बोलला, तू तर चांगलंच बोलला ना. तुझ्या घरच्यांचं बोललेला तुला राग नाही आला. नाही आला. तू खरंच खूप भारी दिसते. खरंच. हो, तुझ्या घरचे खूप चांगले आहेत. हो, पण आम्ही जास्त मोठी माणसं नाही, सर्वसामान्य आहोत. मोठं असणं महत्वाचं नसतं, माणसाचं राहणं वागणं महत्वाचं असतं. हो. हॅलो. काय रे, कशाला. अरे गबस. काय ना. हो हो आलो आलो.
काय ग मूर्खस का ग? का काय झालं? थांब बोलले होते ना मी तिथं, का निघून आली बरं? आता तुमच्या दोघांमध्ये कसं थांबायचं मी? अगं मला लय भीती वाटत होती. का? तो काय खाणार होता काय तेव्हा तुला? तसं नाही ग, मला लय कसं तरी वाटत होतं तिथं. त्यात काय कस तरी वाटायचंय? बरं जाऊ दे, काय बोलत होता तुम्ही? कुठे काय, काहीच नाही. मग काय काही नाही. मग काय तिथं थांबून तुम्ही दोघं दांड्या खेळत होते काय? ग तसं नाही ग, त्या नारूला ना दादाचा फोन आला ना, मग तो तिकडे गेला आणि मी इकडे आले. ते दादा आहे ना निव्वळ बावळट माणूस आहे, मला तर लय राग येतो त्याचा. जाऊ दे ग, पण तो नारू खरंच चांगला आहे बर का. आता काय बाई, तुला आवडलंय म्हणलं मी काय बोलणार. काय बसलाय तिथंच बोलत. काय मधुरा नाद लागतोय. त्याला सांगितलं नको ना आधी लागत काय. आता जास्त जेड होईल ते बघतो. आले तुला काय डोकं आहे का नाही रे? काय झालं? कशाला येडेवानी करतो? कशाला फोन केला मला? काय असतो माकडागत? काय नारू बरं आहे का? बरं आहे बाबा. काय झालं? काय नाही. बरं मग काय बोलणं झालं तुमच्या दोघांचं? कुठं काय बोलणं झालंय? असं ना? अबे अरे मुद्रा लय चांगली आहे राव. काय सांगतोस? आम्हाला तर माहितीच नव्हतं. मग काय? गप्पे दाद्या, हा मला ती जास्तच आवडायला लागली आता. बर. आणि विशेष म्हणजे ती माझ्यासोबत लय भारी वागते. विशेष म्हणजे प्रेमाने वागते. तिला पण मी आवडत असणार राव. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं तू आता घरी जा. हो. छोकुले. काय ग? अगं बोल की. छोकुले, मला ना कसं तरीच होतंय. कस तरी होते? दवाखान्यात जायचं का? चल. काय ग बावळटेस का? मी बावळट आहे का तू? अगं मला ना झोपच येत नाहीये. का बरं? कसं सांगू तुला? सांग की. मला ना सारखी आठवणी येते त्या नारूची. अरे देवा, असं आहे काय? मी नाही काय करू शकत बाबा. छोकुले. आता मी काय करू? एक काम कर, तुझा घरी आणि आराम कर. अजिबात त्याचा विचार करू नको. सगळं करून बघितलं ग, पण त्याचा चेहरा डोळ्यासमोरूनच जात नाहीये. गेली पोरगी कामातून, आधीच सांगत होते तर नाही ऐकलं माझं तवा. आता काय करायचं ग? आता मला विचार करावा लागेल. दम एक काम कर, तू घरी जा, मी विचार करते आणि मग तुला फोन करून सांगते. तो अजिबात मला फोन बिन काय करायचं ना. ठीक आहे. आता काय बाबा, चला. अरे दाद्या, काय रे? काय दाद्या काय करतो? अरे मी जेवलो आत्ताच, आता झोपणार आहे मस्त 2 तास. एवढा वेळ झोपणार? हा मग. अरे मी याच्यापेक्षा जास्त वेळ झोपतो. कधी कधी तर आमचं तात्या ना मला लाद घालून उठवते. मग काय सांगतो? हा. बरं तू कशाला आला इथं पण? अरे मी काय नाही, मी असंच. दाद्या हा मला ना कस तरी होतंय. काय होते नेमकं? काय ताप बीप आला काय तुला? नाही रे, मग कस तरी होतंय. काय नेमकं काय होतंय? अरे मला ना मधुरा लय आठवती. हा. आणि ना तिचा चेहरा असा डोळ्यासमोर जातच नाही. ते जायला मला वाटलं दुसरंच काहीतरी झालंय. म्हणजे मला वाटलं तुला काय जुलाब बिलाब झालं काय. नाही रे काय बने. हा मग सांग ना, मी काय करू? तुला मधुराची आठवण येते का सारखी? हा ना. तू एक काम कर, तू देवाचं नाव घे आणि जरा झोपून टाक, म्हणजे काय नाही व्हायचं. नाही एक काम कर, काहीतरी उतरून टाक तुझ्यावरून. गप्पे काय बी सांगू नको. गप्प आहे, नाही तर दिले काना
खाली. ते बरं हिंमत असेल तर गप्पा दे. नुसतं विकायच्या पाठीमागे आहेत. बाकी काही दुसरं काम सुचत नाही का तुम्हाला? तू तुझं बघ, आम्हाला नको सांगू. लागून गेली शहाणी. तुम्हाला लय कळतं ना, नुसत्या जमिनी विकत सुटल्यात. स्वतःच्या कष्टाचं नाही ना, म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाहीये. मधुरा तुझा तिकडं तुझंच नको काय डोकं चालू. अहो बाबा, त्या दिवशी 5,000 रुपयाची मदत करू शकले नाही तुम्ही लोक. काय वाटायला पाहिजे ना तुम्हाला? काय संबंध आहे? आम्ही का मदत करायची कोणाला? आयुष्यात कधी स्वतःवर वेळ आली ना, मग कळेल तुम्हाला. मधुरे, जास्त आगाऊपणा करू नकोस हा. बाबा ऐका माझं, इथून मागं झालं ते झालं. आता ज्या आपल्या निम्म्या जमिनी शिल्लक आहेत ना, त्या तरी व्यवस्थित ठेवा. ज्यांच्याकडे आपले पैसे आहेत ना, त्यांना त्या जमिनी परत मागून बघा. आणि जर का जमिनी नाही भेटल्या तर जे काही पैसे येतील ना, त्यातून एखादा छोटासा व्यवसाय सुरू करा. नाहीतर एखादं आपण छोटस हॉटेल टाकू. म्हणजे तुमचं पण त्यात लक्ष राहील आणि त्याच्या पण ते कामी येईल. मधुरा तुझा तिकडं तुझंच नको काय डोकं चालू. काय ग नावर कुठे? काय की घरात मग बोलू की त्याला, तुला मदत कसली झाली? काय बोलू त्याला काही समजत नाही काय. आई बाप काम करते ते. अगं त्याला जर एवढं समजत असत आज कसा राहिला असता तू? काय करावं या पोराचं आईवर कामाचं बघत. त्याने ते मला लय टेन्शन वाढवलेलं. तुम्ही असं करा, इकडं तिकडं कामाचं बघा, चिटकून टाका त्याला. आणि कामाचं बघितलं असतं पण हा कसा आहे माहित नाही का तुला? जग करील मी आहे ना. त्याने त्याचं बघितलं असतं ते केलं असतं. असं काही तू करायचं नाही. काय लय अवघड आहे या पोराचं. अवघड मोकर अवघड करून ठेवले त्यांनी. झाली का बाळा? नाही अशी मनावाशी नाही झाली. अंग दुखतंय. दाबून देऊ असं म्हणते. लाज नाही वाटत मी याला असं बोलायला? आता घालूनच काढलं पाहिजे त्याला एकदा. चालू तुमचं परत चालू. रोग आलाय त्याला काम करायला. आई बाप काम करते ते दिसत नाही त्याला. मला नाही जमत ते. अरे मग काय तुला खाता येते का? सारखीच कटकट आहे कामाची. जा की मग काम शोध कुठं तरी. काम 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 इकडून तिकडून काम दिसतं. काय रे? अरे बरं झालं इथंच गावलं, त्याच घरी चाललो होतो. हा तर कुठे गेलता? अरे मी गेलतो बनेल घ्यायला. अरे ते दिन्याचे दुकान काय सगळी एडीच भरलीत का रे? बरं त्याचं तुला काय करायचंय? तो जे काम करायचं ते निघायचं ना. अरे जे लागतंय ते दाखवलं तर पाहिजे ना त्यांनी आधी. जाऊ दे साध्या. हा लय मूड झालं रे आज. जरा बसतो. तू चल फक्त माझ्यासोबत. तुला किती वेळा सांगितलं प्यायला बिला मला संग घेऊन जायचं नाही म्हणून. अरे डोकं उठलंय रे. त्यांनी पण कामाचा पिसोळा आणून सोडलाय. मला पण माझ्या घरी सारखं कामावरून भांडणं चालले. तात्यात नुसतं खार खाऊन ये माझ्या संग. लवकर कामाचं बघावं लागेल. कुठेतरी काम बघावंच लागणार. एक काम करू ना आपण, जाऊ 2-3 कंपन्यामध्ये चौकशीला. अरे काय येडा आहे काय? असं डायरेक्ट जात्यात होय? का बरं? आपलं शिक्षण नाही काय नाही, आपला अवतार असा कोण घेणार रे? मग आता काय करायचं? एक काम करू. हा आपल्या गावातली 2-4 माणसं आहेत, कंपन्या जातात त्यांच्याकडे जाऊ, कामाबद्दल विचारू त्यांना. चालते त्यांचा बसलेला असेल तिथं. खाली त्यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशी करून निघा. आम्हाला कुठं काम लागतंय का बघा बाबा. आहे का नाही? चल कामाचं झालं पाहिजे. सतीश काय? सतीश इथंच झालं. मग काय रे आज इकडे कुठं वाट चुकलं? काय नाही रे, आता तुला असंच भेटायला. बरं चला चहा घेऊ घरी. नको 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 चहा नको. सतीश कामाचं कसं चाललंय रे तुझ्या? चाललंय आपलं. काय रे? अरे काय नाही, आम्ही दोघं काम शोधतोय ना, म्हणून तुला विचारून बघावं म्हणलं. हा ना, म्हणला तू एवढे दिवस कंपनीत कामाला जातोय ना, म्हणून म्हणलं तुझ्याकडे यावा विचारावा. तुम्ही आलाय मला विचारायला हे बरोबर आहे तुमचं, पण कंपनीतल्या कामाचं लय अवघड झालं आता. पहिल्यासारखं नाही राहिलं आता. पहिली कशी पटकन काम मिळायची, आता तसं नाही राहिलं. आता कंपनीवाले बी लय विचार करतात.
आणि एका कामासाठी कितीतरी लोक रोज प्रयत्न करतात तरी बी त्यांना काम मिळत. एवढ्याली शिक्षण झाल्यात तरी बी कितीतरी लोक रोज प्रयत्न करतात. हो ना, आता परिस्थितीच अशी एवढी खराब झाली आहे. मग काय, तरी पण सतीश आमच्यासाठी तुझ्या कंपनीत प्रयत्न करून बघ कामाचा. नाही नाही, तसा प्रयत्न करणारच आहे मी, पण फिक्स होईन असं काय नाही. कारण आमच्या कंपनीत लय अवघड झाले, आता प्रोडक्शन लय कमी झाले. HR वाले बी नवीन जॉईनिंग वाले घेतच नाही अजिबात. तरी बी मी एकदा विचारून बघतो आमच्या साहेबांना. ठीक आहे ना, तेवढं केलं तर लय होईल. चलो. हा चला, मी फोन करतो तुम्हाला तसा. हा ठीक आहे, चालते. काय ग मधुरा, एवढी का शांत बसली? काय नाही ग. मला नाही सांगणार का? अगं घरच्यांसोबत भांडण झालं ना माझं मगाशी. काय तू पण सारखी त्या घरच्यांशी भांडत असते. अगं मग काय करू, त्यांच्या डोक्यातच घुसत नाही, नुसतं मूर्खासारखं वागत असतात. तू किती वेळा त्यांना समजून सांगितले तरी त्यांना कळत नाही. मग काय करणार? पहिली गोष्ट आहे ना, त्यांना त्यांचं कळायला पाहिजे होतं. अगं मनाने तर कळत नाही ना त्यांना, म्हणून तर मला सांगायची वेळ येते सारखं. आता चांगलं समजून सांगितलंय मी त्यांना. जे झालं ना ते झालं, इथून पुढे जमिनी विकू नका आणि जो काय पैसा येईल ना त्याच्यातून एक छोटासा व्यवसाय चालू करा, म्हणजे व्यवसायासोबत पैसे पण भेटतील. हो बरोबर आहे, म्हणजे तुझा भाऊ पण तुझ्या वडिलांसोबत बिझनेस मध्ये नाही का सेट होऊन जाईल आणि त्याचं पुढचं टेन्शन पण नाही राहणार. तेच तर समजून सांगते मी त्यांना, पण त्यांच्या कुठं डोक्यात घुसते. आता मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे आता ना मला माझ्या मामांना भेटावंच लागेल, त्यांच्याकडूनच काहीतरी करून घ्यावं लागेल. नाहीतर ही माणसं ना एक गुंठ सुद्धा ठेवणार नाही. मग कधी भेटणार तू तुझ्या मामांना? हे काय लगेच, आता लगेच फोन करणार आहे मी त्यांना. काय झालं ग? काय नाही, मामा इकडेच आलेले आहेत, जाता जाता तुला भेटून जातो बोलले. चल मग, आता नको टेन्शन घेऊ. मधुरा, काय ग बाळाला अर्जंट फोन केला होता? हो ना मामा, माझं कामच ते आहे तुमच्याकडं. मला ना खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बर बोल. तुम्ही बरेच दिवस झालं घरी आला नाहीत, तुम्हाला माहितीये का घरी काय चालू आहे ते? अगं बाळा, नाही जमलं, त्या नवीन प्रोजेक्टचं काम चाललंय ना, त्यामुळे घरी यायला वेळच नाही. बरं जाऊ दे, नीट सांगशील आता काय चाललंय ते? घरचे ना कामच नको म्हणताय, आई बाबा नुसतं जमीन विकायच्या पाठीमागे लागले. काय सांगते, मला तर काहीच माहित नाही. आत्ताच त्या दिवशी एक व्यवहार केला जमिनीचा त्यांनी. जमिनी विकत्यात, पण का? का म्हणजे आईश करायचे, कामच नको म्हणतायत ना. जे पैसे भेटतील ते नुसते असेच हे करायचे. अगं पण त्या कार्ट्याला पण तेच वळण लागेल ना. तेच तर समजून सांगते ना त्यांना, माझं कुठं ऐकतात, म्हणून म्हणलं की तुमच्या कानावर घाला. बरं झालं सांगितलं, मी आता त्यांना ना घोडाच लावतो. आता लगेच नको, सकाळीच माझी त्यांची किरकिर झाली, त्यांना परत वाटेल की मी तुम्हाला सांगितलं म्हणून. मग काय करायचं, त्यांना तर थांबवलंच पाहिजे ना, नाहीतर ते काहीच नाही ठेवणार. बरोबर आहे मामा तुमचं, पण आता लगेच नको. 1-2 दिवसांनी घरी चक्कर मारा तुम्ही आणि मग बोला त्यांच्याशी. बरं ठीक आहे, तुला काय खायचंय का? नाही काय नको. जेवली होती ना? जेवून आले. ठीक आहे, जा सावकाश जा. येऊ मग? हा जा सावकाश. माझंच मोरावं लागेल. सोन्यासारखे लेकरं एवढं तर देतात ना, त्यांना सांगतो मी जाऊन काय करायचं ते. बघतो एकदा. आईला दाद्या, काय? अरे सतीशला विचारून पाहिलं, आता काय होतंय काय माहित कामाचं. आधीच म्हणला लय अवघड आहे कामाचं. बरोबर आहे, सध्या परिस्थिती तशी आहे आणि तो करतो म्हणला काहीतरी आपल्यासाठी.
हा करल फोन, सांगा ना आपल्याला काय होतंय ते. दादा सदाला विचारून बघायचं का रे? तू बोलला ना काहीतरी कामाचं. अरे ते पैशाचं पण बोललाय तो, मला त्याचं काय खरं वाटत नाही. अरे पण गरज पण आपल्यालाच आहे, आपण विचारून बघितलं पाहिजे त्याला. असं म्हणतो. चल जाऊ विचारू. चल मग. मग काय करू की कुठं तर जाऊ ना, काढू ट्रिप कुठं तरी. अरे आता सध्या आलोय जरा गावकर. आल्यावर करू मग मी ते. त्याला काय आल्यावर करू आपण सगळेजण ठरवूयात एक दिवशी. एक मिनिट हा. काय रे पोरांनो? काय नाही, यावं म्हणलं तुमच्याकडे, तुमची गाडी घ्यावी. हा ना, लय दिवस झाला आलो नव्हतो म्हणून आलो. कसं चाललंय तुमच्या कामाचं? काय चाललंय काम, बाकी काय आम्हाला पण बघायची काम. पुन्हा आम्हाला पण कामाची लय गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की आता डायरेक्ट पुढं काम लागत नाही. हा पैशाचं ना बोलले होते तुम्ही. हा पैशाच झालं मग तुमचं ते. पण पैसे भरावंच लागतील का? मग काय, प्रत्येकी 1 लाख रुपये जमा करावंच लागतील. पैसे भरलं काम लागेल ना पण नक्की. हा मग ठीक आहे, मग आम्ही काहीतरी करतो पैशाचं. बर चला येऊ का सदा? चालतंय. हो पैशाचा काहीतरी जुगाड करायला पाहिजे राव. थोडे असते तर दिले असते घरच्यांनी, पण थोडे पण नाही ना. हा ना राव, 1 लाख म्हणजे काही जोक नाही ना. आमचं ताते तर मला हाकलूनच देईन घरातून. आमच्या घरच्यांनी पण दिलं तर बरं. मधुरा काय करत असेल? काय करत असेल? अरे काय करत असेल बाहेर? दिवाय ती उड्या मारत असेल. गप. सांगितलंय मी मामांना, येतील ते घरी. होऊ दे, काय व्हायचंय ना ते. मग काय, रोज रोज तुझं टेन्शन तरी जाईल. मग नाही तर काय. तू कसला आता विचार करते एवढा? नारू कुठे असेल ग? तिच्या घरच्या सारखी आहे का ती? हुशार आहे, किती गोड आहे. गोड आहे? कसली गोड? अरे गोड म्हणलं मी बाबा. बाहेर नाही करतो. झालं का आता तुझं सुरू? छकुले, तू काय पण म्हण, पण तो नारू ना खरंच चांगला मुलगा आहे. आणि त्याचे विचार तर किती चांगले आहेत ना. माहिती मला. त्याच्या घरची परिस्थिती ना एवढी काही चांगली नाहीये, पण त्याचं घर किती छान आहे ना. मला आवडलं त्याचे घरचे पण आणि त्याचं घर पण. नारू नाही, तसं चांगला पोरगा आहे तो. खरंच चांगले मित्र आहेत. आधीचं काही माहित नाही, पण तो दाद्या 1 नंबरचा बावळट पोरगा आहे. म्हणतो लय राग येतो त्याचा, डोक्यातच जातो माझ्या. नाही तर काय. मी आता डायरेक्ट मुद्द्याच बोलतो. तुमचं जे काही चाललंय ना ते सगळं मला माहिती आहे. आमचं कुठे काय चाललंय? तुम्हाला सगळ्यांना लाज वाटतात का खोटं बोलायला? सोन्यासारख्या जमीन विकत सुटलाय. गुंट्या घ्यायची लायकी का तुमची? आयत्या भेटल्या जमीन विकता का? इथून पुढे जर माझ्या कानावर जरी आलं ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. तुम्ही जर असं वागत राहिले ना तर या कारच्यावर काय परिणाम होत्या? हा कसं वागणार? इथून पुढे कानावर जरी आलं ना काय करतो बघा. तू इथं काय करतेस? मी घरी गेलो होतो आता. हो माहितीये मला, मी बघितलं तुम्हाला घरी जाताना.
म्हणूनच घरी थांबले नाही, म्हणले इथंच भेटावं. असं आहे होय. तुम्ही बोलले का काय घरच्यांशी? बोललो काय, चांगलं झालंय त्यांना मी आता. काय बोलले का तुम्हाला ते? त्यांची एवढी हिंमत आहे का मला बोलायची? ते एवढं सोपं आहे होय? त्यांना वाटलं असेल ना की मीच तुम्हाला सांगितलं असेल म्हणून. वाटू दे ना, काय फरक पडतो? ते कोणी तुला बोललं ना फक्त मला सांग, मग बघतो त्यांच्याकडे. आणि जमिनीचा विषय काढला, काय बोलले का ते सगळे? जमिनीचा विषय काढला ना, त्यांना असं वाटलं की मला काही माहितच नाही. असंच वागतात ते सगळे. त्यांना माझ्या भाषेत समजून सांगितलं. परत जर ते तुला कोणी काही बोललं ना फक्त मला सांग, बघतो मी त्यांच्याकडे. आणि आता आपल्याला त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवून जावं. त्यांनी जमिनीबाबत थोडी जरी हालचाल केली ना तरी पण आपण लगेच ऍक्शन. तुला काही कळलं ना की तू लगेच मला सांग, मग मी सांगतो नंतर काही. बरं झालं मामा तुम्ही सगळ्यात लक्ष घालताय. बाळा आपण आधीच बोलायला पाहिजे. बरं जाऊ दे, झालं गेलं ते सोडून दे. पुढं तुला काही कोणी बोललं, तुला काही बोललं की मला सांग, मग मी पाहतो काय करायचं. चल येऊ का? काळजी घ्या. पैसे पाहिजे होते. पैसे होय? एवढी शेत नाही. 100 देऊ का? मला 1 लाख रुपये पाहिजे. 1 लाख. 1 लाख रुपये? तुला मोजता येतं का भाड्या? 1 लाख रुपये मागतोय? थांबण जरा. कशाला लागतात बाळा तुला एवढे पैसे? मला माझ्या ह्याच्या करायला नाही लागत पैसे, कामासाठी लागतात. म्हणजे पैसे भरायचे मग काम लागणार? हा. काय भरायचे एवढे? असं नसतंय ते. हो, तो कामासाठीच मागतोय ना. अरे तुला अक्कल आहे का? पैसे भरायचे आणि मग काम लागल असं कुठं नसतंय. हे बघ आई, मला जर पैसे नाही दिले तर माझ्या कामाचं काय होणार नाही. मग मला परत बोलायचं नाही. मग त्याच्यावरून तुला बोलणार नाही, तुला ठोकणार धरून. हो, ग बसा तुम्ही जरा. झालं तू बाळा, बघू आपण पैशाचं काही. तुला काय समस्या झाली? चांगले फोन आहे. चांगले आहे पण तुला काय समस्या झाली? काय झालं? यायला आलाय का? आज लय शांत शांत आहे. तुझं बरं आहे बाबा, तुला निदान दुकान तरी आहे, कमवतोय तरी. हा, पण काय झालं तेवढं? काय नाही बाबा, आमचं रोजच रड गाणं. अरे अबे लय वैतागलोय बाबा, थोडं काम भेटा ना, लय टेन्शन आले. अरे होईल कुठेतरी, प्रयत्न करत राहा तुम्ही. अरे काय होईल, जिकडे जातोय तिकडे नंतर सांगतो म्हणत्या सगळी. हो ना, ते सध्याला बी भेटलो होतो परत, तो नुसता पैशावरती अडून बसलाय. पैसे भरायच लागन म्हणतोय, त्याशिवाय नाही व्हायचं कामाचं. असं आता काय ठरवलंय मग तुम्ही? आम्ही काय ठरवणार आहे अभ्या, आमच्याकडे 1 रुपया तरी आहे का? अरे आम्ही सगळे घरच्यांवरती अवलंबून आहे. तसं घरी सांगितलंय आम्ही, पण आईला आमचं तात्या ना नुसतं खडकत असते माझ्या. मी घरी विचारले पण घरचे काय देते ना असं वाटत नाही राव. नाही, तरी पण आपल्याला घरच्यांच्या मागे लागलंच पाहिजे. काही करून आता घरून पैसे घेतलेच पाहिजे. हो, बघा आता तुम्हाला काय करायचंय ते. अरे अभि, बघ रे फोनला काय झालंय, कालपासून लागतच नाहीये. बघू दे इकडं, झोपतो. यांना काय कळतंय? कळतंय ना, मग आम्ही उगाच बसतो का इथं रोज. बॅलन्स संपला याच्यात, कसं लागल फोन? गायबाने अरे कालच सांगलंय की, दे इकडे फोन. आम्ही बघ रे काय झालंय याला. हो का?
काकू खरंच बॅलन्स संपलाय आता. कसं लागणार फोन? अरे कालच तर आमच्या पप्पांनी टाकला होता बॅलन्स त्याच्या मोबाईल वरून. मग मी काय वेगळं सांगत होतो का? माहिती यांचं पप्पा किती शान आहे. अबे नेट चेक कर. हो काकू, याच्यामध्ये फक्त नेटचा बॅलन्स टाकलाय, बोलायचा नाही, टॉक टाइमचा नाही टाकलाय. त्यामुळे याच्यात फक्त नेट आलंय, कॉल नाही लागणार. अरे कालच 200 रुपयाचा टाकलाय ना पप्पांनी. मग नेट आलं ना त्याच्यामध्ये. कसं असतं ना, त्याने नेटचा रिचार्ज आला ना तुमच्या मोबाईलमध्ये. कसं असतं, 2 रिचार्ज असतात वेगवेगळे, एक नेटचं असतं आणि एक टॉक टाइमचं असतं. त्याने नेटचा रिचार्ज मारला, त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये फक्त ते आलं, टॉक टाइमचं नाही आलं. बरं ते काही असू द्या, मला हे नीट करून द्या आधी लवकर. येण्याचा बाजार. काय म्हणलं रे मार्केट तोंड्या? आमच्या दोघांचं चाललंय. आता इथे रिचार्ज झालाय, आता ते परत होणार नाही. कसं होणार परत ते? हा, नाही, आता एक काम करा, तुम्हाला टॉक टाइमचं वेगळं रिचार्ज मारावं लागेल. अरे आता सारखं सारखं काय बॅलन्स मारायला काय झाडाला पैसे लागलेत का? काय आमच्या दोघांचं चाललंय ना. तर इथून तर काही होणार नाही. कस्टमर केअरशी जरा बोलून बघतो. कंपनीच्या काय झालं? कंपनीच्या लोकांशी. बरं काय ते नीट बघून घे बाबा, आणि त्यांना सांग ती बाईलाही बेकार आहे म्हणाव. हसायला काय झालं काय तोंड्या? बरं बोलतो मी त्यांनी. त्यांचं काही कॉल लागला नाही, आता मी नंतर लावतो. बरं पण ते नीट करून दे, मला फोन लागला पाहिजे. हो या तुम्ही देतो नीट करून थोड्या वेळ. बर नीट करून दे मला नक्की. कसलं कस्टमर आहे तरी आता? वेगवेगळे कस्टमर. ये ग मधुरा, काय म्हणते मग? काय नाही, सहजच आले. काय ग सारखी टेन्शन मध्येच असते तू? दुसरं काय ग, घरच्यांचंच टेन्शन. पण मामांनी सांगितले आता घरी येऊन गेले ते. हे एकदाच बरं केलं बघ. हो ना, मामा म्हणाले पण इथून पुढे जर घरच्यांनी जमीन विकायचा विषय काढला ना, मला लगेच येऊन सांग, मी बघतो काय करायचंय ते. हे बरोबर झालं. का रे काय झालं? कसला शाबदाना दिलाय तुम्ही? का अजिबात भिजत नाही, काय नाही. खिचडी तर निसा चिकला का? आता त्याला का मी काय करणार? वरतून येतोय तसाच देतोय. ते काय बी नाही बघा. द्या परत आणि पैसे द्या. नाही नाही, एकदा वापरलेला शाबदाना मी परत घेत नाही. हा काळू तर बोलला होता ना, नाही भिजलं तर आणा परत म्हणून. मी असंच म्हणलो होतो. काळ्या हरामखोरा, तुला कोणी सांगितलं रे बोलायला? मी असंच म्हणलो होतो. मला काय माहिती खरं खरं येईन ते काय बी नाही बघा. बोलला तसं वागा. आणि इकडं घे एवढेच पैसे. आता वापरलेले साबुदाण्याची कट करायला नको का? बरं बरं ठीक आहे, येतो मी. काळ्या, तू जास्त शानपणा करत जाऊ नको, नाहीतर लय मार खाशील बर का. जा घरामध्ये, जेवण तयार आहे का विचार. काम धड नाही करत तो. चॉकलेट आहे. जेवण झाले का? हा झालंय. तुला काय झालं रे? काय होणार आहे, बाबांनीच काहीतरी केलं असं. होय रे काळू, सांग ना काय झालं तुला? काय नाही. मारलं का तुला? मी आता जास्त दिवस नाही राहणार तुमच्या. अरे असं का बोलतो, काय झालं? मी माझ्या गावाला जाणार आहे, तिकडे शोधल काहीतरी काम. नको, असं नको करू बाबा. दुकानात एक मुलगा पाहिजे. चुकलाच तरी मी मार खावा लागतोय. शिव्या बी देते.
आमच्या बाबांचा ना स्वभावच असा आहे. हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते बाबांशी, पण आता आहे, उद्या सकाळी बोलते. तुझ्या घरी असं मग काय ग, फार वैताग आलाय मला. जाऊ दे काढू, तू नको टेन्शन घेऊ. आता काय करायचं ग? काय नाही, फिरू थोडस वाडीतच. हो चालेल. अगं एक काम आठवलं. कसलं? माझ्या मोबाईलचा ना रिंगटोनचा आवाजच नाही येते. अगं खरंच स्पीकर गेलाय का बघावं लागेल. ठीक आहे, चल ना जाऊ अभिच्या दुकानावर. असं? चल की. बर. परत येऊ लवकर. काय ग, इकडे कसं काय चक्कर मारला? रिंगटोनचा ना आवाजच येत नाही. स्पीकर खराब झालाय का? ऑपरेशन झालं का व्यवस्थित? हो 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 झालं व्यवस्थित. आम्ही सगळेजण गेलो होतो तिकडे. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून बरं झालं नाही का? आता आपण इथून पुढं वाडीत जर कोणी काय अडचणीत असेल ना, तर आपण सगळे मिळून ना त्यांना मदत करत जाऊ बरं का. हो हो. हे अभि, व्यवस्थित कर तिच्या फोनचं काम. मग काय म्हणते छकुली? काय नाही. वडिलांचं काय चाललंय तुझ्या? काय नाही चाललं. तुला काय करायचंय? मला कुठे मारायचे? गप्पे भैऱ्या. अगं मधुरा, काय नव्हतं झालं फोनला, तर जरा व्हॅल्यूम कमी झाला होता. केलाय मिनिट आता. चालला मग काय मुक्काम करतील का इथं त्या? हो ना. का रे? काय नाही, असंच विचारलं. तू काय करतोस सध्या? माझं काम शोधणं चालू आहे आणि मिळतं एक ठिकाणी काम. हो, आमच्या दोघांचं पण कामाचं होतंय. गप्पी तू, तुझा काही जीव चालला रे मधी मधी? तुला काय करायची छकुली चिरगुटे? वाजू काय? नको. मधुरा, हळू जा. हो, चालत चालत हळू जा. अरे उठ, चहा घे. काय नको मला. अरे चहा घे आणि त्यांना वावरात जरा कामाला मदत कर. मी नाही काय काम बिम करू लागणार. काय रे, रानात काम केलं काय मरशील काय? एक दिवस काम केलं तर तुम्हाला कामासाठी जेवढं सांगतो तर तुम्हाला ते कळतंय कुठं? पैशाचं ना. मग अरे बाबा, एवढे पैसे भरायचे काय व्हायचं तर नाही ना? काय नाही होत. दाद्या पण भरणार नाही का? आपण तुला खात्री आहे का त्या कामाची? हो मग म्हणून तर सांगतो एवढं. एकदा काम लागलं की माझं पण टेन्शन जाईल आणि तुमचं पण टेन्शन जाईल. बघ बाबा. बरं बघतो. तू म्हणतोय तर करतो काहीतरी पैशाचं. अहो पण काय करणार? अगं माझे 2-3 जोडीदार आहेत पैसे देणारे, मागतो एखाद्याकडं, करतो काहीतरी. चालतंय, मग काम लागलं की देऊन टाकू त्यांचं. बर बर. काय राम भाऊ, लय दिवसांनी येणं केलं. काय चहा पाणी घ्यायचा का? नाही चहा नको. आलो होतो म्हणलं चला येऊ भेटू. लय दिवस झाले गाठ भेट नाही आपली. बरं, घरची परिस्थिती, प्रपंच, मुलं बाळ कसं काय? हाय व्यवस्थित चाललंय. तुझ्या मुलाचा काय विषय चाललाय? कामाधंद्याचा काय? हा ना, तेच चाललंय, कामाच चाललाय विषय. तर जरा अडचण आहे थोडीशी. कशाची अडचण आहे? ते पैसे भरायचे तिथे 1 लाख रुपये. होय. हा, ते 1 लाख रुपये भरले की मग त्याचं काम होतंय. बर. मग
माझ्याकडून काय मदतीची अपेक्षा आहे का? हा ना, मी त्यासाठी चालू होतो, म्हणलं चला जवळचं मित्र आहे आपलं, काय झालं होईल परत कल्याण आपलं, तरी थोडं थोडं तुमचं परत. आता तू पहिल्यांदाच माझ्याकडे मागतोय तर मी 50,000 देत होतो ना, पोराचं होत असेल का? 50 नाही, आपल्याला 1 लाखाची गरज होती. आता माझ्याकडे 50,000 आहे आणि तुला मी 4 वाजता अजून 50,000 देतो. मग एक काम करतो, एकदमच मी 4 साडेचारला येतो आणि सगळे पैसे एकदम घेऊन जातो, म्हणजे मग माझं काम तरी होईल. येऊ मग. काय चाललंय जात्या? अरे किसन ए बस. काय चालायचंय? चाललंय आपलं घरचं शेतातलं. मग तुझी काम कशी शेतातली चालू आहे? आमचं काय चालायचं, आमचं सगळं पॉट काय हँडल करी तू. अरे वा, चांगली की मग. दादा काय करतो? त्यालाच विचारा, सांगन त्यो. दादा काय करतो रे? सांग की. काय करीत असेल तर सांगन. हो गप्पा की, कशाला बोलताय त्याला? अरे काहीतरी काम करावा, तेवढं आई वडिलांना मदत होईल. एवढी अक्कल होईल त्याला? आमचा संतोष सगळे काम करून सगळे हँडल करीत होईल. हा माहिती, जे नाही करायचं ना ते पण करतोय. काय करतोय? मागच्या आठवड्यात त्याने किती मार खाल्ला माहिती का दुसऱ्या गावातल्या पोरांचा? नाही काय माहिती तुम्हाला? खरं काय? मागच्या आठवड्यात त्याने त्या कोणत्या कवीला प्रपोज केला, तिने सांगितलं तिच्या भावाला, मग मकर तुडावलाय सांग त्याला, माहिती का तुम्हाला? कोणत्या कवीला काय केलं त्याने? त्याने तिला विचारलं. काय विचारलं असं काहीतरी, काय तुला करायची चौकशी करून. बरं की सर, चला मी येतो. बघितलं ना, तुम्ही मलाच बोलत आहे. आहे का आपलं पोरग कोणत्या चुकीच्या कामात? नाही. अहो पण तो म्हणतोय ना होतंय कामाचं एका ठिकाणी. तर ते आहे बरं का, मी पण मस्त प्रयत्न करतोय. अगं पण 1 लाख रुपये भरायचे. अहो मी काय म्हणते, भरून टाकू नये तसं एकदाचं पैसे, त्याची कामाची कटकट तर जाईल. ते आहे म्हणा, पण कोणतरी कर्ज घ्यावं लागेल. नाही कर्ज नको, जे खात्यात ठेवलं ना ते काढा सगळं. अगं ते पैसे पाईपलाईन साठी ठेवलेत. वावरातल्या पाण्याची किती बोंबे माहिती ना तुला? जाऊ द्या, काढू कसं तरी 1-2 वर्ष पाण्याचा हाल. मग काय करणार, एकदा त्याचं कामाचं तर होईल. अगं पण बिन काही नाही, तेवढं खात्यात ठेवलं ना ते सगळं उद्याच्या उद्या काढून आणा. बरं बाई, आणतो. दाद्या, ते पाईपलाईन साठी ठेवलेले पैसे उद्या आणतो आणि तुला देतो. चालतंय, पण सगळं नीट कर बाबा काम. हा नीट करतो सगळं. बरं, डोक्याला ताण नको. बरं जा, कालवणाला काही नाही, घेऊन ये जा. आणतो. दादा इकडे काय हो? गाडी चालू करून तेवढी. नाही मला गडबड आहे. अरे दे की चालू कर, मरतोय लगेच. ते चालू करून. हॅलो, हा बोला की. आणि शेठ बोलतोय. हा या ना संध्याकाळी. या राम भाऊला यांना घेऊन या, आलेला शिवाला सगळ्यांना घेऊन या. नाही चालू होत. अरे कर की, चालू होती की. थांब आता सर. कर चालू कर, फोन आला परत. हॅलो हा, संध्याकाळी येतो ना. येतो.
हाटीवर या देतो पार्टी तुम्हाला या. हा चालते. आले 12 मोठ्याचं गेलं गाडू. अगं कधी कोणाकडे पैसे मागितले आज पहिल्यांदा पैसे मागितले. हा पण मिळले का? हा मग बरं झालं. बरं झालं काय, पैसे नीट द्यायचे आणि सगळं नीट करायचं. हा आणि काम झालं पाहिजे बरं का, नाही तर काय कमी जास्त झालं ना तर मग तू येईन मी आणि नीटनेटकं रोज कामाला जायचं. आता नाटकं नाही करायची. तुम्ही काय काळजी करू नका, होईन सगळं बरोबर. मी आहे ना, आणि दादा पण माझ्या सोबतच आहे. अरे ते दादा कुठे? दादाला बोलव ना घरी आपल्याकडे. कशाला? अरे तुला सांगितलं तेवढं कर ना, तू बोलव ना. फोन करतो त्याला. हॅलो दादा कुठे आहे रे? दादा पैसे जमा केले का रे? सांगितलं घरच्यांना, करतात तिथे. बर आम्ही कसे कसे पैसे जमा केले ते आमचं आम्हाला माहिती. कामाचं नीटनेटकं झालं पाहिजे बरं का. जर काय कमी जास्त झालं तर बघतोच तुमच्या दोघांकडे. नार्या तो कान आणू का रे? काय झालं? कशाला घेऊन गेलता रे मला तिथं तुझ्या बापापाशी? काय असतो ना आलाय का? काय नारू? काय नाही काकू. मग नारू झालं पैसेच काम? हो तात्या, केलंय वडिलांनी. आता उद्या जमा करायचे. मी पण कामाचे पैसे दिलेत, जरा नीट. उद्या जर काही झालं ना तर सांगतो मग तुम्हाला. काय नाही करतो सगळं व्यवस्थित. चल येणार चल लवकर. झालं बाबा एकदाचं पैशाचं काम. मग काय बाबा, मला तो लय अवघड वाटत होता पैशाचं, पण केलं आमच्या घरच्यांनी कस तरी. दाद्या हा काम लागेल का रे आपल्याला? काम लागल, पण जर काय पैशाचं उलट पालट काही झालं ना तर मग आपलं काय खरं नाही. काय होत नाही रे, मी आहे ना. तू आहे म्हणूनच लय टेन्शन आहे मला. चल बरं झालं बाबा, झालं पैशाच काम. हा ना, कटकटच गेले राव. कामच तरी होईल. काय करतोय आबे? आला भावांना या या या. काय रे आज लयच खुश दिसायला लागले, काय भानगड आहे? अरे पैशाचं काम झालं ना भावा, आमच्या दोघांचं पण. हो ना. अरे वा 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 वा, मस्त की एकदम. मग आता काय पुढं? पुढं काय, आमच्या दोघांना काम लागणार. फक्त लाग असतोपर्यंतच टेन्शन आहे. गप्पा आहे. अरे काय गप्पा आहे, बरोबर म्हणतोय तू. मग एवढे पैसे द्यायचं म्हणजे काय थट्टा आहे का? टेन्शन तर येणारच ना. अबे काय नाही होत रे, सगळा चांगला माणूस आहे. एकदा की त्याच्याकडे पैसे दिले की काम लागलंच बघ. हल्ला ते झालं म्हणा, पण त्याची जरा नीट चौकशी वगैरे करून घ्या. हो ना, बरोबर आहे ना. जे काही कराल ते नीट लिहून वगैरे व्यवहार करून घ्या आधी. काय नाही होत रे अबे, तुम्ही दोघं उगाच घाबरताय. काही झालं ना मग तुला सांगतो मी. अरे जाऊ द्या, होऊन जाईल, काही टेन्शन नको घ्या तुम्ही. काय मग बाकी? बाकी काय नाही म्हणतो. काय मस्त. करा?
बसा मग. बस मग काय झालं? नार्या काय नार्या नार्या काय नार्या नार्या काय झालं कोणाला? काय झालं? अरे कुणाला नाही काय झालं, तुलाच झालंय. मला काय झालं तेव्हा? अरे तू चक्कर झालाय त्या मधुराच्या नादात. गप्पे, तिला काय नको म्हणू. अरे किती चांगली मुलगी आहे. हो की नाही रे अभि? हो माहिती ना. अरे ती मत चांगली आहे पण तू कुठं शहाणा आहे. अरे नको नादी लागू तिच्या. अरे ती कुठं, तू कुठं? गप की झाला गप. अभ्या येड झाले का रे तिच्या नादात? अरे मधुरा मला लय आवडती, तिला पण मी आवडत असणार. हो की नाही रे अभि? तिला जर कळलं ना तुला इतकं हानीन ना बघती आणि मार तू एकट्यानेच खायचा, आम्ही दोघं खाणार नाही. ना